अतिवृष्टीने पिकांचं मोठं नुकसान झालंय असं शरद पवारांनी म्हटलं तर पिकं कुजल्यानं शेतकरी संकटात सापडलाय असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। अशा सर्व संकटामध्ये केंद्र आणि राज्य सरकारची मदतीची जबाबदारी आहे। नैसर्गिक आपत्ती आल्यास केंद्राकडून मदत मिळते। केंद्राने नैसर्गिक आपत्ती निवारणातून मदत करावी अशी मागणी आता शरद पवार यांनी केली आहे। तर केंद्राने नैसर्गिक आपत्ती निवारणातून आता मदत करावी अशी मागणी शरद पवार यांनी केलेली आहे। शेतकऱ्यांना पुन्हा उभं कसं करता येईल याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी देखील आता शरद पवार यांनी केलेली आहे। या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। असं संकट ज्यावेळी येतं त्यावेळेला त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते। आणि केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला सहाय्य करण्याची योजना आहे। पण त्या योजनेतून खाली राज्याच्या मार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते। अशी अतिवृष्टी ही यापूर्वी कधी पाहिली नव्हती। आणि ही अतिवृष्टी साधारणतः ज्या जिल्ह्यामध्ये नेहमी कमी पाऊस असतो त्या जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी आहे। त्याच्यामध्ये सोलापूर असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, जालना असेल, औरंगाबाद, नांदेड, परभणी हे जिल्हे असतील किंवा अलीकडचे अगदी नगरमधूनसुद्धा दक्षिण नगर आणि हे सगळे भाग या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळं अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। गुरं वाहून गेली, त्यावेळी गुरं धुवून गेल्याच्या नंतर उद्याच्या शेतीला समस्या निर्माण होती। या सगळ्या गोष्टीकडे बघायची आवश्यकता आहे आणि हे काम राज्य सरकारला गतीने करावं लागेल। त्याचं सूत्र पहिल्यांदा पंचनामे करत असताना त्या शेतकऱ्याला विश्वासात घेणं, प्रत्यक्ष त्याच्या पिकाची पाहणी करणं आणि वास्तव असे पंचनामे हे केलं पाहिजे। आणि यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरूपाची मदत अशा दोन प्रकारच्या मदती या अभूतपूर्व परिस्थितीवर शेतकऱ्याला देण्याची आवश्यकता आहे। आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की राज्य सरकार याचा अत्यंत गांभीर्याने विचार करेल। चांगली गोष्ट काही मंत्री जाऊन परिस्थितीची पाहणी करतायत, ठीक आहे। हवामान खात्याने सांगितले या 4 दिवसातसुद्धा पाऊस आहे। दरवर्षी केंद्राकडून अशा स्थितीला मदत करायला जी योजना आहे त्याच्याचा लाभ घेऊन राज्यांनी अतिशय वेगानं पंचनामे करून घेणं आणि तातडीनं त्याला नुकसान भरपाई देणं या दोन गोष्टी करायची गरज आहे। आता ही नुकसान भरपाई कशाची? एक पीक, 2 गुरं धरणं आणि तिसरं जमीन वाहून गेली। पीक जास्त गेलं तर त्या वर्षाचं नुकसान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।